हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे सुंदर क्रोशेट स्क्रंची किंवा हेअर बँड आपण बनवायला, हेअर टाय म्हटलं तरी चालेल, आपण बनवायला घेतोय. ही वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो आणि दिसायला अशी दिसते, सुंदर आहे. क्रोशेट मी सनफ्लॉवरची बनवायला घेतली आहे, म्हणून मी हे दोन कलर चूज केलेत. आता बघा, हेअर बँडचं हे जे ब्लॅक कलर आहे, इथे हे ब्लॅक कलर आलेला आहे. सनफ्लॉवर आहे म्हणून मी ब्राऊन आणि येलो कलर घेतला आहे. आणि हेअर बँड जे आहे ना, हे बघा, हे जे जॉईंट आहे की नाही, असतो जनरली रबर्सला, हेअर बँडला, तो विदाऊट जॉईंट वाला तुम्ही रबर घ्या. पण ते माझ्याकडे जरा लो क्वालिटीचं होतं, म्हणून मी हे जरा हायर क्वालिटीचं घेतलं. दुसरं असं की ब्राऊन कलर असेल तर ब्राऊन कलरचं रबर घ्या, हेअर बँड घ्या. नाहीतर नाहीतर ते हे होतं. माझ्याकडे हे दुसरं अगदीच लो क्वालिटीचं म्हणून मी घेतलं नाही. जरा हायर क्वालिटी होती, त्याला जॉईंट होता, तरी पण मी घेतलं. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, माझी ही जरा चूक नाही म्हणता येणार ते, कारण त्याच्यावरती आपण ब्राऊन कलर घेतो आहे परत. तर आता आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे, एक साधी स्लिप स्टिच मी म्हणजे स्लिप नॉट घेते, सॉरी स्लिप स्टिच नाही, स्लिप नॉट घेते आणि स्लिप नॉट घेतल्यावरती याच्यातून मी काढते आहे. आता तीन तीन जे सिंगल क्रोशा मी इथे प्रत्येक ठिकाणी सिंगल क्रोशा घेते. आता इथे मी 36 सिंगल क्रोशा प्लस 1 म्हणजे 37 सिंगल क्रोशा मी इथे घेते. कारण पहिले आपण चेन एक घेतो ती सोडून दिली तर मी 36 सिंगल क्रोशा घेते आणि एक जर तो पहिली पकडली तर 37. अशा प्रकारे मी 37 सिंगल क्रोशा टोटल पूर्ण घेते आहे. आता तुमचं हेअर बँडचं मोठं असेल तर तुम्हाला जास्त लागतील. पण हे लक्षात ठेवा, 3 3 सिंगल क्रोशेटचे मिळून आपली एक पाकळी बनते. म्हणून तुम्ही 3च्या पटीतच सिंगल क्रोशा पूर्ण रबराला घ्या. म्हणजे आता 36 आहे, मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचे जे असतील ते म्हणजे 3च्या पटीच, म्हणजे 3, 6, 36, त्यानंतर 39, त्यानंतर 42 अशा पटीत तुम्ही ते घ्या. तुमचं जसं असेल रबर त्याच्यानुसार. आता माझे 36 आणि एक 37 पहिला पकडला तर झालं. आता मी येलो थ्रेड लावते. ते बघा, ब्राऊन कलरचं माझं पूर्ण झालंय. आता मी हा येलो थ्रेड इथे लावून घेते आहे. येलो थ्रेड लावताना सगळ्यात पहिल्यांदा मी हे घेतलं आणि तिथेच मी 3 चेन घेते. 1, 2 आणि हे 3 चेन घेते आहे. आता मी पाकळी बनवायला सुरुवात केली. 3 चेन घेते आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी जाते आणि तिथे एक डीसी घेते. पुढच्या स्टिचमध्ये जाऊन एक डबल क्रोशा. त्याच्याच मध्ये एक ट्रिपल क्रोशा पण घेते आहे. दोनातून एक, दोनातून एक आणि दोनातून एक घेतला. त्याच्यानंतरचं परत पुढच्या ह्याच्यामध्ये पण दोनातून एक करायचा, परत दोनातून एक आणि परत दोनातून एक, हा ट्रिपल क्रोशा आणि त्याच स्टिचमध्ये डबल क्रोशा. हे बघा, अशा पद्धतीने मी केलेलं आहे. परत मी 2 आणि 2 चेन घेते आणि खालती जाते. परत मी ते पाकळी पुढच्या स्टिचला जॉइन केली. आता परत पुढे 2 स्टिच घेते आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये हे झालं एक डबल क्रोशा, त्यानंतर त्याच्या ह्याच्यातून एक ट्रिपल क्रोशा, त्याच ह्याच्यातून दोनातून एक, परत दोनातून एक यान ओव्हर करून आणि यान ओव्हर करून दोनातून एक. परत ट्रिपल क्रोशाला दोनदा गुंडाळलं आणि दोनदा गुंडाळल्यानंतर परत बघा दोनातून एक, कारण माझं पहिलं जरा अस्पष्ट झालं होतं. परत दोनातून एक आणि दोनातून एक. त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशा आणि मग परत 2 चेन घेऊन स्लिप स्टिच खालती. पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. अशा पद्धतीने पाकळी करायची आहे. म्हणजे स्लिप स्टिच, त्यानंतर 2 चेन, फक्त पहिल्याला आपण 2 चेन, त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा, परत एक डबल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा, परत 2 चेन घेऊन स्लिप स्टिच खाली. आता पुढच्याला मी स्लिप स्टिच मी ही इथे घेऊन घेते आहे. हे झालं माझं. कट करते आहे. पहिल्या पाकळीचं जरा अस्पष्ट आलं होतं म्हणून मी दुसऱ्या पाकळीला व्यवस्थित दाखवलं. अशा पद्धतीने तुमचं पूर्ण झालं. किती पटकन होणार आहे बघा. अगदीच पटकन होतं आहे आणि झटकीपट होणार आहे आणि पटकन कोणाला गिफ्ट पर्पज म्हणून द्यायला पण छान आणि सगळं काही सुंदर, दिसायला पण खूप सुंदर दिसतं. आणि साधं रबर लावण्याच्या ऐवजी हे अशा पद्धतीने छान दिसतं. आता मागच्या साईडला मी हा थ्रेड लपवून घेते आहे आणि बाकीचा उरलेला थ्रेड कट करून टाकेल. तिथे तुम्ही म्हणजे ग्लूने तुम्ही हे पण करू शकाल बघा. झालं तयार. अशा पद्धतीने तयार होतं. करून बघा, आवडलं तर सांगा. माझं चॅनलही सबस्क्राईब करा. बरेच जण, मी म्हणते नेहमी दर व्हिडिओत जवळपास म्हणते आणि ती संख्या देखील कमी होत नाही. 92 झालेली आहे आता. 92% लोकं बघतात, पण सबस्क्राईब करणारे फक्त 8% असतात. तर प्लीज माझं चॅनलही सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं आहे, जे कोणी मला छान सपोर्ट करतात आहे, त्यांच्यासाठी थँक यू. थँक यू सो मच फॉर वॉचिंग, सपोर्टिंग अँड सबस्क्रायबिंग मी. थँक यू सो मच.